आजची आमची सकाळ भावांनो इथून सुरुवात झाली। सकाळी सकाळी माऊली मंदिराची साफसफाई करत होते। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खरं तर आपलं ब्रँड शेतकरी एक असं चॅनल आहे भावनो, ज्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतात, व्लॉगिंग पाहायला भेटते आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ सुद्धा पाहायला भेटतात। आणि ब्रँड शेतकरी चॅनल आपण का नाव ठेवलेलं आहे, कारण आपण शेतकऱ्याचे पोरगा आहोत आणि ब्रँड शेतकरी हे चॅनल आपल्याला आवडते, म्हणजे हे नाव आपल्याला आवडते, म्हणून आपण आपल्या YouTube चॅनलचं नाव ब्रँड शेतकरी असं ठेवलेलं आहे। या ब्लॉगला सुरुवातीपासून पाहायला विसरू नका। चला तर मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया। तर भावांनो, तुम्हाला असं वाटत असेल प्रभू नेमकं या लाकडासोबत काय करत आहे बाबा? याचं मेन कारण असं आहे की या लाकडाला पूर्ण असे काही खण होते आणि ते खण काढण्यासाठी प्रभू दुसऱ्या लाकडाने त्या लाकडावरती अशा प्रकारे ठोकत होता, म्हणजे त्यावर ते खण पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करत होता। पाहू शकता प्रभू आपला पुलप काढणार आहे झाडाला लटकून। प्रभू म्हणला 5 मिनिटात कशी हाईट वाढत नाही पाहतोच म्हणला मी। चल तर प्रभू वाढवणार आहे आज हाईट। किती फूट वाढेल प्रभू हाईट? 5 फूट। किती काढशील ते? 10 वरच्या? अरे बापरे, 3 झाल्या भावनो। बघा बघा, हे बघा प्रभू बजालय का? बजालय कसं वाटायले? शरीराचा व्यायाम व्हायला हाईट वाढली का? हाईट लटकिल्यावर म्हणजे हाईट वाढली। पाहू शकता सकाळचं वातावरण भावना एवढं जबरदस्त राहते की नाही, आणि मी आलो त्या वातावरणामध्ये भावनो। तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे, प्रभू म्हणला 5 मिनिटांमध्ये हाईट कशी वाढत नाही म्हणला। चल म्हणला दाखवतो म्हणला। आज आपण प्रभूकडे पाहणार आहोत आणि 5 मिनिटांमध्ये कशी हाईट वाढते याचा आपण अनुभव घेणार आहोत आणि तुम्हालाही सांगणार आहे भावनो 5 मिनिटात हाईट कशी वाढवायची आहे। चला तर मग प्रभूनं जसं सांगितलेलं आहे आपल्याला आपण तसं करूया। अशा प्रकारचा एखाद्या झाडाचा फांटा असेल तर त्या फांट्याला काय करायचं आहे तुम्हाला दाखवतो। चला, आता हा फांटा आहे, या फांट्याला तुम्हाला लटकायचं आहे। कमीत कमी भावनो 5 पुलप्स तुम्हाला काढायचे आहेत अशा, आणि 5 पुलप्स काढल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो। चला, तर आधी सुरुवातीला तुमच्या समोर भावनो 5 पुलप्स आपल्याला निघतात की नाही माहित नाही, परंतु आपण काढण्याचा प्रयत्न करूया। चला तर भावनो सुरुवातीला बघा, आता 5 निघतील की नाही मला अनुभव नाही भावनो, कारण मी पहिली वेळेस तुमच्या समोर काढण्याचा प्रयत्न करतोय। तर भावनो सुरुवातीला असं करायचं आहे, पाहू शकता तुम्ही। सुरुवातीला असं, नंतर हे एक भावनो असं, नंतर हे खाली, पाचच जास्तीत जास्त आपल्याला 5 निघलेले आहेत। आणि अशा प्रकारचे तुम्ही जर दररोज डिप्स काढल्या ना 5, तर तुमची 100% हाईट वाढते। आज 5 काढल्या, उद्या 6 काढा, पुन्हा 7 काढा, अशा प्रकारे डिप्स काढत राहा आणि त्याच्यानंतर पहा तुमच्या हाईटमध्ये किती फरक पडतो। आणि आता ज्येष्ठ आपले माऊली मंदिरामध्ये आलेले आहेत महादेवाच्या, तर माऊली आपले किती वर्षापासून मंदिरामध्ये काम करतात, तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना थोडंसं बोलूया। चला, आज तुमचा व्हिडिओ व्हायरल आता आपला काय? आपला व्हिडिओ लई जण बघतात, व्हिडिओ मध्ये बोला किती वर्षापासून काम करता काय नाही। कोण तुम्ही? मी काय बोलणं मी बोलतो, तुम्ही बोला ना। आता तुम्ही काम करता की नाही? हा, याच्यात आठवण म्हणून राहते व्हिडिओ। काय पुढचं साल कोणतं होतं? 2006 मध्ये। हा, तेव्हापासून काम करतो। हा हा, 2006 पासून। मग याच्यामध्ये आम्हाला सांगा की किती वर्षापासून काम करता, हे सगळं पुरामध्ये तुमच्या कसं झालं होतं, कसा कुठपर्यंत पूर आला होता, तुम्ही कसं मंदिरावर गेले ते सांगा ना। ते सांगा आता 1 मिनिट। हे माऊली आहे तिथं, आणि हे महादेव मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यासाठी माऊली इथे येतात आणि इथंच राहतात। आणि 2006 मध्ये भावांनो असा एवढा पूर आला होता, भयंकर पूर आला होता। गावामध्ये पाहायला गेलं, आमच्या गावामध्ये एक शाळा आहे, त्या शाळेपाशी एवढं पाणी होतं भावांनो। याचा अर्थ असा की इथं किती पाणी असेल, तिथं तेवढं होतं, म्हणजे इथं किती पाणी असेल। आणि एवढ्या पाण्यामध्ये माऊली आपले कसे वाचले आणि कसे राहिले, आणि या मंदिरावर चढून किती दिवस राहिले ते आपण माऊलीला आज विचारणार। माऊली आम्हाला सांगा,
तुम्ही पुराच्या काळामध्ये कसं स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही कसं मंदिरावर गेलात आणि कसं राहिलात याच्यामध्ये सांगा. गवंड्याचा टूल होता, हा त्याच्यावर बसलो. हा तिथून त्या झाडापासून चहा करून पिवस्तोवर हा. पायरीला पाणी आलं. अरे बापरे. पायरीला पाणी आलं ते इथं गवंड्याच्या टूलवर मधात बसलो मी. हम्म, तर ते 3ला पाणी आलं टूलवर. हम्म, तर मग सब्जावर गेलो. हा मग सब्जावर गेलो. 3ला रात्रच्या पाणी आलं सब्जावर. हम्म, असं पहिल्या हाताने आलं रे बाबा म्हणलं. हा आलं म्हणलं की बस ते मग भीतीहून उमराच्या फाट्याहून झाडावर गेलो. झाडावर गेली. हा. झाडावरून पुन्हा मंदिरावर गेली वरी. वरी झाडावर नाही, थांबली. हा, झाडावरच बसलो. झाडावर थांबली. हा, मंदिराकडे खायला बघून बसा. बरं बरं. आणि किती वर्षापासून इथं काम करता? 2006 मध्ये पूर आलता, 6 पासून काम करता. त्याच्या आधी 2 वर्षापासून. त्याच्या आधी. हम्म. याचा अर्थ असा की तुम्ही 2004 पासून इथं काम करायले, बरोबर आहे? हा. तर भावनो 2004 पासून आपली माऊली इथं काम करतात आणि 2006 मध्ये एवढा भयंकर पूर आला होता आणि त्या पुराच्या काळामध्ये आपली माऊली या झाडावर गेली. आता तुम्हाला हे झाड दिसत असेल लिंबाचं, या लिंबाच्या झाडावर जाऊन बसली होती. किती दिवस थांबले होते तुम्ही? 3 दिवस. 3 दिवस. आणि 3 दिवसानंतर तुम्हाला नेण्यासाठी काय आलं नाही का हेलिकॉप्टर असं काही? हेलिकॉप्टर आलतं हम्म. पण त्याला गुंजाईश गोसली नाही ना. हा, त्याला सापडलेच नाही, दिसलेच नाही तुम्ही. दिसले त्यानं फोटो काढून घेतले. हा पण त्याला मला वर रेखता बी येई ना. हा हा थंडीच्या काळानं पाऊस चालू होता हा ना. हा. त्याच्याकरता त्यानं गावात बलवा केला की आहे बुवा. हम्म. मग तहसीलदार साहेबानं बोट दांडली. बोटमध्ये बसून तुम्ही पुन्हा गेले. हा. तर भावांनो असा काळ होता आणि एवढ्या काळापासून माऊली आपल्या म्हणजे जवळपास 2006 नाही 2004 पासून माऊली इथं काम करतात आणि नेमकं 2 वर्ष झालं म्हणलं की पूर भयंकर आला होता. अशा पुरामधून माऊली आपली इथं 3 दिवस बिना पाण्याचं बिना खाण्याचं म्हणजे जेवण नाही पाणी नाही काहीच नाही 3 दिवस उपाशी आपली माऊली या झाडावर थांबली होती. बरोबर आहे की नाही माऊली? हे आमच्या माऊलीचा वतल, गरम पाणी करतात माऊली इथं पाहू शकता. आणि हे माऊलीचं राहण्याचं ठिकाण हे म्हणजे 2006 मध्ये माऊली इथं राहत होते. अशा प्रकारचे तुम्ही पाहू शकता. आणि पायरीला तुम्हाला सांगतो कोणत्या पायरीला पाणी आलं होतं आधी सुरुवातीला अशी चूल आहे पाहू शकता तुम्ही. इथं माऊली चहा करत असताना चहा नेमका झाला नाही तरी पाणी इथं आलं होतं. या पायरीला पाहू शकता तुम्ही. बरोबर आहे माऊली? हा. या पायरीला पाणी आलं होतं. आणि नेमकंच माऊली या झाडावर जायचं म्हणलं माऊली तर पाणी या पायरीमधून म्हणजे पायरीपासून मध्ये मंदिरात घुसलं होतं आणि तेव्हा माऊली या झाडावरून वर गेली होती. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं. तुम्हाला मंदिर दाखवतो भावांनो. हे महादेवाचं मंदिर तुम्ही पाहू शकता. हे महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये इथं पाणी आलं होतं पूर्ण असं भरलं होतं भावांनो. पाणी पाहायला गेलं तर खूप जास्त आलं होतं या ठिकाणी. आणि हे लिंबाचं झाड आणि या लिंबाच्या झाडावर माऊली वर गेले होते. वर झाडावर थांबले 3 दिवस. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर भावांनो या ब्लॉगला लाईक करा आणि ब्रँड शेतकरी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान जय किसान.